चिंचेचं नुसतं नाव घेतलं तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आज आपण या चिंचेपासून महिनाभर टिकणारी अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारी चिंचेची चटणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण साहित्य पाहतोय. इथे मी 7 ते 8 या चिंचा घेतलेल्या आहेत. या चिंचा अजूनही आतून हिरव्या रंगाच्याच आहेत, म्हणजे या कच्च्या आहेत. या चिंचेची चटणी अप्रतिम होते. जोवर यामध्ये चिंचोका धरला जात नाही, म्हणजे बी धरलं जात नाही, तोवर याची चटणी ही अशी केली जाते. ही चटणी बरोबर महिनाभर तरी अगदी आरामात टिकते. आता या चिंचेच्या अशा या शिरांचा भाग असतो जो काढून घ्यायचा आणि मग जो बिया यामध्ये तयार झाल्या असतील तर त्या बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत. जर बिया तयार नसतील, आणखी यापेक्षासुद्धा जर कवळ्या चिंचा असतील तर अशाच त्याचे तुकडे करून त्याची लगेच चटणी बनवली तरीही चालते. पण हा बियांचा भाग काहीसा कडवट आणि तुरट असतो, त्यामुळे हा असा बियांचा भाग काढून टाकायचा, नाहीतर आपली चटणी तुरट किंवा कडवट होण्याची शक्यता असते. या पद्धतीने सगळे चिंचोके आतले मी काढून घेणार आहे. आता आपण इतर साहित्य पाहतोय. या सगळ्या चिंचांच्या प्रमाणामध्ये साधारण 1 टेबलस्पून इतका आपल्याला गूळ लागणार आहे. गूळ हे ऐच्छिक आहे. त्यानंतर इथे मी ह्या 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण करू शकता. खडे मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर फोडणी करता आपल्याला हिंग लागणार आहे. मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा मोहरी आणि 10 ते 15 मेथी दाणे घेतलेत. त्याचबरोबर गूळ हे आपण सगळ्यात शेवटी वापरणार आहोत आणि ते सुद्धा ऐच्छिक आहे. जर तुम्हाला आंबट चटणी आवडत असेल तर काहीच हरकत नाही, पण जर आंबट तिखट अशी चटपटीत चवीची आवडत असेल तर मात्र गुळाचा वापर आपण करणार आहोत. आता इथे सगळ्या चिंचोके मी काढून घेतलेत. त्यानंतर यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला जितकं तिखट किंवा झणझणीत चटणी आवडत असेल त्या प्रमाणात कमी अधिक करा. त्यानंतर इथे जिरे घातलेले आहेत. आता आपण इथे पाण्याचा जरासुद्धा वापर करणार नाही आहेत, कारण ही चटणी आपल्याला टिकवायची आहे. म्हणून पाणी न घालताच ही चटणी अशी मी काहीशी भरडसर वाटून घेतलेली आहे. ही चटणी मी अगदी थोड्या प्रमाणात करत आहे, त्यामुळे मी आता इथे यामध्ये लगेच गूळ घालणार आहे, कारण माझी ही चटणी 2-3 दिवसामध्ये संपेल. पण जर तुम्ही जास्त प्रमाणात चिंचेची चटणी तयार करून ठेवणार असाल तर मात्र गूळ घालायचं नाही. फक्त चिंच, मिरची, मीठ आणि जिरे असं मिक्सरला चांगलं बारीक वाटून, तसंच जर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर अगदी महिनोन हा ठेचा आपल्या फ्रीजमध्ये अगदी छान राहतो. पण मी थोड्या प्रमाणात केली म्हणून मी इथे गूळ वापरून ही अगदी बारीक चटणी अशी पाणी न घालताच वाटून घेतलेली आहे. चिंचेला बरंचसं पाणी असतं, त्यानंतर मीठ घालतो त्यालासुद्धा पाणी सुटलं जातं, म्हणून पाणी घालण्याची अजिबात गरज लागली जात नाही. आता ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. याला आपण एक छान चुरचुरीत फोडणी देऊया. फोडणी करता मी एका कढल्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल गरम केले. त्यामध्ये मोहरी आणि मेथी दाणे घालायचे आहेत. अर्धा चमचा मोहरी आणि 10-15 मेथीचे दाणे घातलेले आहेत. मोहरी छान तडतडली गेली की मग यामध्ये हिंग घालायचं आहे. मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि ही चुरचुरीत फोडणी आपण या चटणीला देऊन घेणार आहोत. हिंगाचा आणि मेथी दाण्याचा स्वाद या चटणीमध्ये अप्रतिम उतरतो, त्यामुळे नक्की एकदा तरी या पद्धतीची फोडणी देऊन तुम्ही ही चिंचेची चटणी नक्की करून पहा. मी इथे अगदी थोड्या प्रमाणात ही चटणी बनवली आहे, म्हणून मी गुळाचा वापर मिक्सरमध्येच केलेला आहे. पण जर तुम्हाला खूप दिवसांसाठी म्हणजे महिनोन ही चटणी टिकवायची असेल आणि बरेच दिवस ठेवायची असेल तर मात्र तुम्ही चिंच, मीठ, जिरे आणि मिरच्या एवढंच वाटून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. वेळेवर जेव्हा खायला घ्याल त्यावेळेस त्यामध्ये गूळ मिसळायचा आणि वरून ही छान फोडणी द्यायची. अशी ही चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छानशा एखाद्या उपयुक्त रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.